नाशिक जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना जागा वाटप, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचा गौरव, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि ग्रामपंचायतीचा गौरव, मृद आणि जलसंधारण विभागाच्या वॉकेथॉन लोगोचे अनावरण आणि पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप या संस्थेच्या नेतृत्वाखाली शिष्यवृत्ती समृद्धी योजनेचे अनावरण विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर हा कार्यक्रम झाला। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथील 61 भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट प्रमाणे 30,500 चौरस फूट जागा वाटप करण्यात आली। तसेच दिंडोरी तालुक्यातील मौजे बोपेगाव येथील 14 भूमिहीन लाभार्थ्यांना 400 चौरस फूट प्रमाणे 5,600 चौरस फूट जागा घरकुल बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली। राष्ट्रीय पंचायत पुरस्कारमध्ये सुशासनयुक्त पंचायत ग्रामपंचायत चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवला। त्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं। जयंतराव गायकवाड आणि सिन्नर तालुक्यातल्या भोकणी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। मृद आणि जलसंधारण विभागाच्या वॉकेथॉन लोगोचे अनावरण पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिप या संस्थेच्या नेतृत्वाखाली शिष्यवृत्ती समृद्धी योजनेचे अनावरण मंत्री महाजन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले।